नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची खास बातमी. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे. अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण म्हणतंय हा विकास करू, कोण म्हणतंय तो विकास करू. पण खरंच या जिल्ह्याचा किंवा या तालुक्याचा किंवा या भागाचा विकास झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी आज आपण पोहोचलेलो आहोत निटूर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये. तसं पाहिलं तर या भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं हे गाव आहे आणि या गावातील काय समस्या आहेत त्या आपण सर्वसामान्य नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. मामा, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय या भागाचा काही विकास झालाय का? या भागात आतापर्यंत विकास झालेला नाही आहे. काय जिल्हा परिषद पंचायत समिती धुमाळसर जिल्हा परिषदला थांबलेले आहेत. नंदू आश्विबे निटूरकर हे पंचायत समितीला थांबलेले आहेत. हे आत्तापर्यंत निटूर गावचा आणि कलांडी गावचा विकास कुठलाही झालेला नाही. काय त्या आम्हाला उमेदवार चांगले पद्धतीचे आनंद वाटतात. यांना बहुमतानं विजय करावा ही माझी विनंती. काय कोण उमेदवार असावं तुम्हाला वाटते? धुमाळसर नंदू आसबे. का बरं तुम्हाला धुमाळसर आणि नंदू आसबेचा असा ही विकास करणारी माणसं आहेत तालुक्याचा. बरं, तुमच्या गावचा आता एक उमेदवार सुद्धा आहे, मग त्याला तुम्ही निवडून देणार नाही जिल्हा परिषदला? ना आम्ही नंदू आसबे आणि धुमाळसरलाच निवडून देणार. काय विकासाच्या बाबतीत काय तुमच्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत, त्या काय काही जे अडचणी असलेले ते आम्ही सांगणार की उमेदवारला, मग ती आमच्या अडचणी सोडवणार. आमच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याचं काम जे करतील त्यांनाच निवडून देणार आहे. मावशी, काय म्हणता, बरे हो का? हा, काय चाललंय? मला तर काही कळत नाही ते बोलायचं. या हो का, बरे आहे का? निवडणूक चालू आहे का आता सध्या? चालू आहे. कसं आहे? आता ते तुम्ही दाखवलं तसं आणि का दाखव? मला तर काही कळत नाही. पगारी चालू आहे का? पगारी चालू आहे का? मग आता निवडणूक आली आहे, कोणाला मतदान द्यायचं आहे? हाताला तिने हाताचा इशारा करत आहे. का बरं नंदू भाऊला निवडून देणार आहोत? आमच्या एरियात नंदूभाऊ सारखं लोकांच्या भेटीगाठीसाठी येतात म्हणून नंदूभाऊला निवडून देणार आहेत असं या ठिकाणी म्हणणं आहे. बरं, एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता आता इथं काही वयस्कर लोक सुद्धा आहेत. काय वाटतंय, सध्या निवडणूक चालू आहे, कसं आहे, बरं आहे का? कसं आहे? कोण येईल निवडून कोण येईल? काँग्रेसचे. का बरं? कोणचा भाव आहे? काँग्रेसलाच निवडून देणार असे काही जणांचं म्हणणं आहे. काही तरुण मंडळी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आता खरं तर तरुणांना रोजगाराच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार असं गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षाचे नेते सांगत आहेत. नुकतेच भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरमध्ये खूप मोठा युवकांसाठी महारोजगार मेळावा सुद्धा घेतला होता. खरंच या भागातल्या काही तरुणांना रोजगार मिळाला काही आपण आज तरुणाकडून जाणून घेऊया. काय वाटतंय का सध्या निवडणूक चालू आहे, तरुणांना भाजपने खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आश्वासन देणं हे फक्त भाजपचं काम आहे. आश्वासन देऊन काही रोजगारासाठी तरुणाचे रोजगार वगैरे काही सुटत नाहीत. जर काँग्रेस पक्षाने आदरणीय सुरेंद्र धुमाळसर, नंदू आसबे हे जे दोन उमेदवार दिलेले आहेत हे अतिशय विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत आणि सुशिक्षित असे नेते आहेत, उच्च शिक्षित आहेत. धुमाळसर यांना मागील 5 वर्षाचा जिल्हा परिषदेचा अनुभव आहे. आमचे नंदूभाऊजी आसबे जे आहेत यांना विकासाची चांगली प्रश्नाची जाण आहे. त्यांनी उपसरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमच्या निवडणुकीसाठी केलेलं आहे. तसेच जर रोजगाराचे प्रश्न, समजा नाली आहे, प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जर कोणी सोडवू शकेल तर काँग्रेसचे हे दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम असे उमेदवार आमच्या काँग्रेस पक्षाने दिलेले धुमाळसर आणि नंदूभाऊ आसबे हे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत. म्हणून आम्ही आज दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. बरं, आता मला काय म्हणायचं, माझा प्रश्न असा आहे, भाजपने तरुणाला खूप मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तरुणांना नोकऱ्या दिल्यात असं सांगितलं. तुम्हाला नोकरी वगैरे काही मिळाली? दिले भरपूर नोकऱ्या दिल्या. नोकरी फक्त सध्या सोन्याचा भाव आलेला. कागद सोडून दुसरीकडे नोकरीचा प्रश्न नाही. आजही तरुण सत्ता भटकत आहे. अनेक तरुणांचे घरामध्ये, आता माझ्यासारखे जे तरुण आहेत सध्या त्यांचं लग्न होत नाही. लग्न न होण्याचं कारण काय? हाताला काम नाही, घरामध्ये रोजगार नाही, खायला प्यायला काही नाही.
हे कशा प्रकारे असा विकास करणार? विकास कागदावर होत नव्हतो, विकास प्रत्यक्षात समाजामध्ये लोकांमध्ये आल्यानंतर विकास होतो. म्हणजे प्रत्यक्षात विकास झालाच नाही. फक्त निव्वळ कागदावर विकास आहे, सगळ्या योजना कागदावर आहे, प्रत्यक्षात कुठलीच योजना नाही. मग आता तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीला कोणता उमेदवार तुम्हाला सरस वाटतो? पंचायत समितीला फक्त आणि फक्त ज्या माणसाला समाजाची जाण आहे, एकदम प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जुडणारा नंदकुमार हासबे. आणि राहिली दुसरी जिल्हा परिषदला फक्त आणि फक्त धुमाळसर का तर अनेक जे वृद्ध आहेत, म्हातारे लोक, त्यांच्या पगारी करणं, 1 रुपयाची अपेक्षा न ठेवतं आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. मग जो व्यक्ती अनेक विद्यार्थी घडवू शकतो, त्यांना नोकऱ्या लावू शकतो, तो समाज घडवू शकतो, समाजाचा विकास करू शकतो आणि सर्कलचा विकास करू शकतो. राहिली गोष्ट, जे लोक आता सध्या पंचायत समित्यात थांबले, त्यांना स्वतःचं गाव सांभाळताना झाले, 8-8, 10-10 दिवस झालं पाणी नाही, योजना करता येणार झाले, पाणी असून त्याला नियोजन लावता येणार झाले. मग ह्याने सर्कलचा विकास कसा करतील? अगोदर गावाचा विकास करा, मग सर्कलचं बघा ना तुम्ही. पण पंचायत समितीला सुद्धा तुमच्याच गावचे उमेदवार आहेत की? होय हो, परंतु त्यांना द्यायचं निवडून, त्याच्याबद्दल विषय नाही. परंतु काय त्यांना स्वतःचं गाव सांभाळले ना, सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करले त्यांनी. गावासाठी काय केलं तर, कुठल्या योजना आणल्या तर, किती घोटाळे केले तर, ते न्यूजवर आले ना, तुम्हाला माहिती आहे ना. मग यांनी सर्कलचा विकास करतील का? ज्या व्यक्तीला घरचा विकास होणार झाला तो सर्कलचा विकास कुठला करणार आहे? समाजाशी बांधिलकी पाहिजे, लोकांमध्ये फिरणं महत्त्वाचं आहे, त्यांना बोलणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, हे काम करण्याचं काम नोंदवणे तुम्हाला करते, कारण समाजासोबत नाळ आहे त्यांची. खऱ्या अर्थानं देशाची भावी पिढी घडविणारे उच्च शिक्षक असलेले सुरेंद्र धुमाळ यांचं खूप मोठं या भागासाठी योगदान आहे, असंही काही तरुणांचं म्हणणं आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडलेले आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी नंदकुमार हासबे यांचाही या भागामध्ये खूप मोठा जनसंपर्क आहे. सामान्य माणसाच्या निराधाराच्या पगारी असतील किंवा वेगवेगळ्या अडीअडचणी असतील, त्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे, असंही या ठिकाणी काही तरुणांचं म्हणणं आहे. आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. समोर या, मला तेवढं काही आणखीनही काही आपल्यासोबत युवक मंडळी काय सांगता? बरं का? या, काय नाव आहे तुमचं? राजकुमार कांबळे. आता निवडणूक लागली आहे, कसं आहे मग? काही नाही, काही नाही. आता फक्त आपलं काँग्रेसला मतदान द्यायचं आहे. काँग्रेसलाच का बरं द्यायचे आहे? काँग्रेसलाच का बरं? द्यायचं, चांगले माणसं आहेत म्हणून द्यायचं. नंदू हासबे, पुन्हा धुमाळसर, मतदान ह्यांनाच करायचं. जे तरुण आहेत, तरुणांच्या हाताला सोडवण्यासाठी व तरुण युवा पिढी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, असे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुरेंद्र धुमाळ सर आणि पंचायत समितीचे उमेदवार हासबे यांना येणाऱ्या काळामध्ये देणार, असंही या ठिकाणी मतदारांचं म्हणणं. आणखीनही काही तरुण आहेत, कोणाला काही बोलायचं काय वाटतं का? कोणाला ते सांगता येईल? काही तरुण मंडळी, आणखीनही काय आपल्याला थोडीशी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण तरुणाकडेच जाणार आहोत की काय एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता कसं वाटतंय राजकारण? सध्याचं राजकारण हे फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचवायचं राजकारण आहे. आमचे काँग्रेसचे जे दोन्ही उमेदवार आहेत, आदरणीय सुरेंद्र धुमाळ सर आणि नंदू हासबे, यांची जनतेची नाळ जी आहे, ती जनतेची नाळ जुळलेली आहे. हे अति म्हणजे सर्व धर्मातील व्यक्तींना, युवकांना जातीभेद न करता घेऊन चालणारं जर नेतृत्व कोण असेल तर आमचे सुरेंद्र धुमाळ सर आणि नंदू हासबे आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या पक्षाच्या भक्कम पाठीशी उभे आहोत. बरं, तुमच्याच गावचे भाजपचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि माजी सरपंच असलेले जिल्हा परिषदचे तुमच्याच गावचे. अहो, त्यांना गाव सांभाळता येईना, दिले ना गावानं संधी त्यांना. सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम बघत आहेत. त्यांनी काय विकास केला गावचा बघलेले ना जनता डोळ्यानं. म्हणून तर जनता यावेळी ठरली आहे की फक्त नंदू हासबे आणि सुरेंद्र धुमाळ सरांच्या पाठीशी खंबीरपणे भक्कमपणे उभे राहायचं. मागच्या काळामध्ये त्यांना या गावचं प्रतिनिधित्व देऊनही त्यांनी गावाचा विकास केला नाही आणि सध्याचे जे विद्यमान सरपंचपती आहेत आणि सोमूचे हे सुद्धा भाजपकडून आहेत. मागचा काही काळ त्यांनी सरपंचकीचा केलेला आहे, त्या काळामध्ये काय विकास झाला हे जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसच्याच पाठीमागं हे सामान्य नागरिक उभं राहणार आहेत, असंही या ठिकाणी अनेकांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मी नागराज न्यूजसाठी किशोर सोनकांबळे, लातूर.